पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारत पाक तणाव वाढू लागला होता। त्याच्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं, पण त्याच्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव जे ते महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये जे ते प्रसाद घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली, नारळ चरणी अर्पण करण्यास बंदी करण्यात आली। पण ह्याचा फटका आता फूल हार आणि नारळ प्रसाद विक्रेत्यांना पडतोय। मी सध्या सिद्धिविनायक मंदिराबाहेरून हा सगळा आढावा घेतोय। ही सगळी हार नारळ फुलं विकणारी मंडळी आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। आधी हार नारळ जायचे, त्यामुळे उदरनिर्वाह व्हायचा। बरोबर आहे। आमच्या मुलांचं शिक्षण घरदार आमचं त्याच्यावर चालायचं। आता त्याने मंदिर प्रशासनाने 10 दिवसाच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलेलं आहे। आता कधी चालू करतात ते आम्ही वाट बघतोय। पण ह्याच्यामुळे किती रुपयांचं नुकसान झालं? याचं आमचं घर चालण्याचं सर्व लोकांचं ठप्प झालेलं आहे। आपण जर बोललो सगळ्यांकडेच बोलूया, रोज किती रुपयांचा धंदा असायचा आणि आता हे बंद झाल्यापासून कितीचा झाला? आता एकदमच कमी झाला आहे। एकदमच कमी झाला आहे। पहिला होता 500 होती, ते आता 250 व्हायला लागला, 200 व्हायला लागला, कधी असं व्हायला लागलं। आता ते हळूहळू अनेक कमी होणार, कारण माणसं विकणारे भरपूर आहेत, धंदा कमी आहे, पब्लिक पण आता कमी झालं। याच्यामुळे काय वाटतंय तुम्हाला की तुम्ही काय काय गोष्टी विकायच्या आणि आता फक्त काय विकायला? आम्ही नारियल मोदक हार चुंदरी सगळी बेचायचे, ते पब्लिक लोक घेत होते ताट। आता ते मोबाईलवरती टाकले आहे, सगळीला मेसेज गेले, तर आमच्या घरी कोण हे फूल घेतच नाही, दुर्वे फूल, आम्हाला धंदाही नाही। आता काय आपण जर पाहिलं, तुम्ही एक शिक्षणाचा मुद्दा पुढे इकडे, तुम्ही शिक्षणाचा मुद्दा काय नेमकं घरी कोण कोण असतं आणि ह्याच्यावर कसा रोजगार चालतो? आम्हीच पहिल्यापासून दुर्वा फुलच विकतो आणि आमचे मागे 3 पोरं आहे, ते शिक्षणासाठी त्यांच्यामुळे आम्ही मेहनत करून त्यांना शिकवतो आणि त्यांना पुढे वाढवायला कोशिश करतो। आमचे ह्याच्यावरच पोट चालतो, दुर्वा फुलावर। महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या हातात आता दुर्वा आणि फूल आहे, पण याच्या आधी हार नारळ मोदक असायची, तुम्ही सगळ्या भाविकांना विकायची, पण ते बंद केल्यामुळे आता किती रुपयांचं नुकसान झालंय? आता खूप रुपयाचं नुकसान झालं आमचं। आम्हाला म्हणजे दुःख होतं माहिती आहे, फुलं पण आमची कोण घेत नाही आणखी। आता आम्ही काय करणार, हे केव्हा खोलणार हीच वाट बघत आहे आम्ही। खरं तर तुमच्या घरी कोण कोण असतं आणि मग तुमच्या ह्याच्यातून रोजगार किती? आमच्या घरी काय मुलगा शिक्षणवाला होता, आता तो कामाला जातो, पण याच्यामध्ये एक तर आम्ही भाड्याने राहतो, भाडं 1,500 भरायचं, तर होत नाही, जमत नाही, म्हणून मी येते ना। तर माझं एक झालं म्हणून तर मुलाचं पण हे झालं आहे। आता गणपती बाप्पाला हार फूल नारियल मोदक सगळी चढायला पाहिजे, काय व्हायला नको, सगळीचे पोट भरायला पाहिजे। हे सिद्धिविनायकमध्ये हे आहे आमचे कहना। आता ते झाले तर झाले, सगळी मेटायला पाहिजे और हार फूल चालू करायला पाहिजे। तुम्ही मगाशी माझ्याशी बोलताना म्हणत होता की घरी कुटुंब आजारी पडतात तेव्हा मग पैसे आता कमी पडू लागले। आजारी पण पडतात तर आम्ही हाय ते फुलं विकून पण करतात, सर्वे ठेवलेले हाय ते खातो आम्ही, पोरांना बघतो, कुटुंब पण आहे आणि भाड्याने राहतो। 30,000 रुपये भाडं आहे ते दादर एरियामध्ये, तेव्हा मेहनत करतो आम्ही। हे सगळं बंद झाल्यापासून आपण जर पाहिलं तर हे सगळं बंद झाल्यापासून आता किती रुपयांचा फटका पडला? बहुत पैसे फटका पडले आहे, कधी 500 होत होते, आता 150 पण 200 पण नाही होत। 150-200 रुपये धंदा नाही। पुन्हा काकांकडे जाऊ। काका, खरं तर इथं तुम्ही स्टॉल लावलेला आहे, या स्टॉलवर आधी हार नारळ सगळं असायचं, आता ते दिसत नाही, भाविक विचारतात का हार नारळ? म्हणजे भाविकांची गैरसोय होते, कारण आपल्या हिंदूंमध्ये जो कोणी पण 11 मोदक 11 मोदक किंवा 5 नारळ असा लोकांचा नवस असतो, आणि तो नवस फेडण्यासाठी लोक आपल्या सिद्धिविनायकाला येतात, तर त्यांची आता भाविकांची पण गैरसोय होते आणि आपले पण नुकसान होतं आहे। आज इथून त्या टोकापर्यंत सर्व दुकानं बंद आहेत, नारळ फूल चढवत नाही। आज दिवसाची लाखो रुपयाची उलाढाल इकडे पण ठप्प झालेली आहे। याचा फटका तुमच्या आपल्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबाला बसला। एवढं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कुटुंब याच्यावरच जगतात, त्यांचं मुलांचं शिक्षण राहणं पाणी सगळं त्याच्यावरच असतं, औषध पाणी, तर आता सगळ्यांना अडचण झालेली आहे। तर लवकरात लवकर चालू करावं हीच लोकांची आशा आहे, बाकी काही नाही। लवकर चालू करावी अपेक्षा आहे। आणखी नव्यात काय आहेत? खरं तर मी तर दिव्यावरून येते आणि एवढ्या लांबून धक्काबुक्की खाऊन यायचं, तर हे लोक पण फुलं विकतात, आमची फुलं काही जात नाहीत,
आमचं कसं होणार पुढे? आमचा संसार त्याच्यावरच आहे बाबा एवढे वर्ष. आणखी किती जण येतात तुमच्यासोबत? हे बघा ही आम्ही कल्याणवर नेते भाऊ. आम्ही भाडोत्री आहे. आम्ही छोटं पोरगं आहे माझं. ह्याच्यावरच आमचं घर चालते. तिथून लांबून यायचं, आमचा धंदा पाणी झालं नाही तर आम्हाला त्रास होते नाही. मी माझ्या 6 वर्षाच्या पोराला घेऊन तिथून लांबून येतो. मी तुमचा लहान मुलगा आहे 6 वर्ष, त्याला लांबून घेऊन येतो मी 6 वर्षाच्या पोराला. आणि मग त्याच्यानंतर हा धंदा हां, हा धंदा असं झाला तर आमचा पुढं कसं होणार? भाडं कसं भरणार? लाईट बिल, पोराचं शिक्षण, घरात खर्चा पाणी ह्याला वगैरे पाहिजे ना भाऊ. असं झालं तर आम्हाला लई नुकसान झालं ह्याच्यामुळे आम्हाला. अगदी शेवट विचारतो ताई, तुम्ही बोलता ते तुमच्या हातात आता दुर्वा फुलं दिसते. याआधी हार नारळ सगळंच विकलं जात होतं, त्यामुळे आता होणारा धंदा आणि आधीच्या धंद्यात किती रुपयाचा फरक? अरे कुठे, मी तर 3-4ला येते. काय धंदा होत असेल विचार. हे लोक पण आता फुलं विकतात, चप्पल ठेवतात, त्यामुळे आमच्याकडे कोण घेणार? आम्ही असंच बघत बसतो. हा प्रॉब्लेम आहे. मी रोज किती रुपयाचा धंदा व्हायचा? रोज आता मी तर उशिरा येते तर मला 200-300 रुपये मिळायचे. आता कुठे मी 150-200 पण नाही केलं आज. नेहमी उशिरा येते ना, त्यामुळे मी लवकर पण जाते ना लांब जायचं म्हणून. एवढा धंदा होत नाही. भरपूर फरक पडला. काय मग आता मागणी काय असते? आम्हाला फुलं विकायला द्या ना, नारळ कोण घ्यायला मागत नाही ना इकडे. आम्हाला फुल विकायला परमिशन देऊ द्या एवढंच मागणी आहे आणि काही मागणी नाही आमचं. आपण जर पाहिलं तर हार फूल नारळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फूल हार नारळ विकायला परवानगी द्या, कारण की आमचं सगळा उदरनिर्वाह, मुलांचं शिक्षण, घराचं भाडं या धंद्यावरच असतं. अनेक लोक कल्याण, दिवा या भागातून या ठिकाणी फूल हार नारळ विकायला येतात, पण स्टॉलवर सुद्धा आता दुर्वा आणि फुलच विकलं जाते आणि जे असे लाईनीमध्ये दुर्वा फुल हार विकतात त्यांच्याकडे येते. त्यामुळे धंद्याची गळचेपी होताना आता पाहायला मिळतं. त्यामुळे आता सिद्धिविनायक मंदिर हा प्रश्न कधी सोडवणार आणि ह्याच्यावर नंतर पुन्हा एकदा हार नारळ विक्री कधी सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.